दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. परमपूज्य सद्गुरु स्वामी रामदासाचे चरणी वंदन करून आणि अभ्यागत जे सगळे आज हजर आहेत ते सगळे सद्गुरु स्वरूप त्यांना अभिवादन करून, काल आपण विचार केलाच असेल, रात्री कोण दाराडूर झोपलंही असेल, पण झोपीपूर्वी विचार केला असेल किंवा उठल्यानंतर तरी विचार केला असेल. विचार आपल्याला शिवला तरी असेल निरा की आपल्याला काय सांगितलंय, पण त्याचं उत्तर एवढं सहजासहजी सापडलंही नसेल की आपण कोण आहोत, मी कोण, मी कोण आहे. राम्या गोम्या सोम्या नाम्या सगळी नावं असतात. खेडेगावात तर गंमत असते, नावावरून सुद्धा ओळखता येत नाही म्हणून त्याचं विडंबन केलं जातं. ते विडंबन एवढं मजेशीर असतं, काळा नेण्या, लंगडा तुक्या, काय ती बामणाच्या आळीतला राम्या वगैरे वगैरे. म्हणजे माणसं सुद्धा एका नावाची असंख्य असतात, पण त्यांचा गुणविशेष काय असतो, काहीतरी गुणविशेष ओळखतो आपण. बघा, त्यावेळेला आपण आपलं ज्ञान पाणाला लावतो. एखाद्याला टोपण नाव म्हणून प्रत्येकाला असतं. ज्याचं टोपण नाव बेबी आहे त्याचं अवघड असतं. म्हातारी झाली तरी बेबीच म्हणतात तिला. काय आहे की गुणात्मक विषयाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला बरेच गुण अवगुण प्रकर्षानं आपल्याला सुद्धा जाणवतात. फिशपॉन्डचा कार्यक्रम असतो कॉलेजमध्ये, त्यात गुणात्मक दर्शन फार चांगलं करतात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. संस्कार मी सांगितलं तसं काल आपण ज्या विषयापर्यंत येऊन पोहोचलो तो अतिशय महत्वाचा विषय आहे. तो विषय असा आहे की आपण खातो का, आपण पितो का. आणि साधारणपणे आपण जे खातो पितो त्याच पद्धतीचे आपल्या बरोबर जे मित्र परिवार जमतात ते साधारणपणे तसेच खाणारे आणि पिणारे असतात. जे जे आपण खात असू पित असू त्या पद्धतीचे समविचारी, समकृती, आचार विचार त्यांचे एकच असतात. अशी माणसं लवकर जवळ एकत्र येतात. आपण विचार करतो तोही विचारच करत असेल, पण आपण असा कधी विचार करतो का की जेणेकरून आपला सोडून विषय आपण दुसऱ्याचा विचार करतो असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. मला नाही वाटत आपण कधी दुसऱ्याचा विचार करत असू. दुसऱ्याचा विचार केला तर आपण याच पद्धतीने करत असू. कसा, अरे तो एवढ्या लवकर श्रीमंत कसा झाला, त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला, त्याच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली. अरे बाप्पा तुझं काय बिघडलं. त्याच्याकडे ज्या मार्गाने संपत्ती आली त्या मार्गाचा विचार करण्यापेक्षा मी काल काय सांगितलं की आपण कसे आहोत
याचा विचार आधी केला पाहिजे. आपण कसे आहोत म्हणजे याला आता दुसरा संस्कार आपला काय म्हणायचा, स्वात्म परीक्षण. अभक्ष भक्षणम अपेय पेयम तदेव दानव. दानव कुणाला म्हणायचं ते सांगितलं. आपण जर दानव नाहीच आहे, आपण जर मानव आहोत, तर निश्चितपणे आपण आपलं स्वात्म परीक्षण केलं पाहिजे. आता स्वात्म परीक्षण म्हणजे काय हो? आपण कसे आहोत म्हणजे आपणच अभ्यास करायचा, आपणच पेपर लिहायचा, आपणच पेपर तपासायचा आणि आपणच मार्क आपल्याला द्यायची. याला म्हणतात स्वात्म परीक्षा. याच्यासाठी एक अतिशय सुंदर दोहा आहे. आपण जर त्याचा अभ्यास केला, आपण जर त्याचा विचार केला, आपण त्या मार्गाने जर गेलो, तर निश्चित आपण जसे आहोत तसे योग्य आहे का नाही हेही आपल्याला समजेल. आणि समजा आपण योग्य नसू, तर केवळ आपण त्या दृष्टीने जर विचाराची दिशा बदलली, त्या दृष्टीने जर आपण विचार चालू केले, तर आपण निश्चित बदलू. आपल्यात परिवर्तन निश्चितपणे होईल. प्रत्येकामध्ये परिवर्तन हे आवश्यक आहे आणि परिवर्तन हे होत असतं. सृष्टीमध्ये सुद्धा वारंवार परिवर्तन होतं. जे ऋतुमान तयार झाले ते परिवर्तनाचाच एक भाग आहे. एकच ऋतू जर 12 महिने असता तर काय झालं असतं, तसं आपल्या मनाची स्थिती परिवर्तनीय नसती आणि कायमस्वरूपी एकच असती तर दुःखाशिवाय आपल्याला काही सुद्धा मिळालं नसतं. आता बसलेल्यापैकी बरेच जण म्हणतील, अहो आम्ही तेच म्हणतोय, दुःखाशिवाय आम्हाला काही मिळतच नाही. वाईट गोष्ट आहे. आपण मनानं किती कमकुवत आहोत पहा. परवा ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री अपघातामध्ये गेले. त्यानंतर बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या म्हणे. विषय हा कुणाला जाणून बुजून बोलण्याचा नाहीये. मी कधी तसं कोणास बोलतही नाही. कृपा करून तसं कोणाला वाटत असेल तर मी त्यांची प्रथम क्षमा मागतो. मी पक्षीय, राजकीय किंवा व्यक्तिशः कुणाची निंदा नालस्ती करण्याच्या पलीकडचा आहे. मला ते आवडत नाहीये. पण मी यामध्ये माणसाच्या मनाचा अभ्यास केला. काय अभ्यास केला? जो माणूस आत्महत्या करतो, कायद्यानं गुन्हा आहे, आत्महत्या करणं कायद्यानं गुन्हा आहे, तरी सुद्धा जो माणूस, एखादा माणूस गेला म्हणजे आत्महत्या करतो म्हणजे त्याला किती दुःख झालं असं आपण समजायचं. काही मोजता येतं का? 100 किलो, 200 किलो, 500 किलो, 1000 किलो? नाही. तो मनानं इतका कमकुवत आहे की त्याचं मन इतकं क्षुद्र आहे, इतकं हीन आहे की त्यापेक्षा, त्या मानवापेक्षा ते दुःख मोठं त्यानं केलेलं आहे. अशा गोष्टीला माझा विरोध आहे. मी नेहमी काय शिकवतो तुम्हाला की दुःख आणि सुख आपल्या प्रपंचामध्ये आपण दुःख जी निर्माण करतो आणि ती जर आपण सारखी भोगत बसलो, हे विश्व एक प्रपंच आहे. जगामध्ये ज्या ज्या घटना घडतात
त्या घटना जर आपण मनाला लावून घेत असू, मी कालच सांगितलं की जे आपल्याला करायला पाहिजे ते आपण कधीच करत नाही आणि जे नको आहे ते सदैव करतो, हे आपण करतो की नाही याचं परीक्षण केलं पाहिजे. आपल्या मनावर आपण कसा संस्कार केला पाहिजे. जर इतकं कमकुवत मन आपलं असेल, प्रपंचामध्ये अनेक गोष्टी आहेत माय बापानं, कोणाच्या घरामध्ये संतती नाहीये, कोणाच्या घरामध्ये संपत्ती नाहीये, कोणाच्या घरामध्ये असे एवढे क्लॅशेस आहेत, एवढी भांडणं आहेत, एवढं टेन्शन आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. मी नाही म्हणत नाहीये, असंख्य प्रश्न आहेत मानवाचे, असंख्य करोडो प्रश्न. पण प्रश्न का निर्माण होतात आणि कसे निर्माण होतात एवढा पारदर्शक विचार करावा लागतो. कुठलीही गोष्ट करताना, कुणाला नाव ठेवताना, कुणाचं वाईट चिंतताना, चिंती परा ते येई घरा. आपण दुसऱ्याचं जर वाईट चिंततो मग काय होत, एवढी पारदर्शकता वाढते त्या गोष्टीची, आपल्या मनावर असे संस्कार होतात. आपण बघा, संत महात्मे चिंतन करता वाईट गोष्टीचं जर आपल्या बाबतीत घडलं तर ते म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पीडा केली, बायका पोरं मेली, गुरडोर मेली, घरदार वाया गेलं, सावकारी संपली, बिकेला लागलो, मुलं अन्नानं दशा करून मेली, आणि तरी म्हणतात तो कोंबराया काय, बरे झाले देवा निघाले दिवाळे. आपली दानत, आपली पारदर्शकता तेवढी आहे का? त्यांनी त्यामध्ये काय विचार केला? तो कोंबरायाने त्यामध्ये विचार काय केला? बरं झालं दुष्काळ पडला, बरं झालं बायका पोरं मेली, बरं झालं गुरढोरं मेली, बरं झालं सगळी सावकारी गेली. कारण का हे सगळं गेलं, याच्या मोहातनं मी मुक्त झालो आणि तुझ्या चरणी लागलो, विठोबा विठोबा विठोबा, ह्याच्याशिवाय काय राहिलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या बाबतीत कसं आहे, आपण बरं झालं म्हणतो, कोणतरी जाता जाता केळीच्या साठ्यावरनं निसरून पडलं, आपण म्हणतो बरं. आपली वृत्ती काय? चिंती करा, दुसऱ्याचं वाईट चिंतन. माय बाप्पानं यामध्ये पारदर्शकता ठेवा. आपल्या मनावर असे संस्कार करा, उत्तमात उत्तम संस्कार करा, त्या दुःखाची झळ तुम्हाला अजिबात पोचणार नाही. ते दुःख तुमच्या ठाई येऊ शकणार नाही. प्रत्येक गोष्ट, आता बरेच जण म्हणतील काय हो काका, मी यावलीला आलो, यावलीला आले, तिकडनं आले आणि जिनावरनं खाली उतरता उतरता पडले आणि पाय मोडला. तो बरं झालं. काय काका तुम्ही बोलता, हे काय बरं झालं? बरं झालं का हे? माय खरोखर बरं झालं का? त्याच्यापेक्षा मोठं काही घडलं नाही, पायावर निभावलं म्हणून बरं झालं. येताना आमच्या गाडीला काय असं झालं तसं झालं, अरे बरं झालं बाबा, तेवढ्यावर निभावलं, तेवढी वेळ टळून गेली. त्याच्या पुढं तुम्ही जर ते झालं नसतं, पुढं आला असतं तर तिसरंच काहीतरी घडलं असतं म्हणून बरं झालं. ही पारदर्शकता आपल्यामध्ये, ही पारदर्शकता येण्यासाठी ते ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे. कुठलं? अतिशय साधं सरळ सोपं आहे, चिंती परा ते येई घ्या.
आपण जर दुसऱ्याचं कल्याण चिंतलं, आपण जर दुसऱ्याचं चांगलं चिंतलं, आपण जर दुसऱ्याचा उत्कर्ष चिंतला, आपण जर दुसऱ्याच्या मुलीचं लग्न व्हावं आधी असा जर विचार केला, मी नेहमी सांगतो, शेजारणीला फरसाण द्यावं वाटीतून, वाटी रिकामी येणार नाही, त्यात पेढा घालून येईल. ही पारदर्शकता हवी आपल्याकडे, ही पारदर्शकता हवी. सासू आणि सुनेमध्ये ही पारदर्शकता हवी की आपण आपल्या मुलीला कसं वागवतो, सुनेला आपण कसं वागवलं पाहिजे, आणि सुनेला सुद्धा आपण आपल्या आईशी कसं वागतो तसं आपल्या सासूशी वागलं पाहिजे. माझा दावा आहे माता भगिनींना मी नेहमी सांगतो, ह्या भारतामध्ये तरी, परदेशातलं मला काही माहित नाही, तिथलं जीवनशैली कशी आहे ती अनुभवलेली नाही, कधी माहितही नाही. परंतु ज्या दिवशी सासू आपल्या सुनेला मुलीसारखं वागवेल आणि ज्या दिवशी सून आपल्या सासूशी आईप्रमाणे वागेल, आपली आईच आहे असं समजून वागेल, त्या दिवशी त्या भारतात कुठल्याही घरामध्ये दुःख निर्माण होणार नाही. महत्वाची पारदर्शकता आहे, ज्ञानाची पारदर्शकता. हे साधं ज्ञान आहे, अंगीकृत करा. माता भगिनींनो अवश्य तुम्ही दुःख निर्माण करता हो. बघा मैत्रीण गाठ पडली, काय ग बाळाचं लग्न झालं का? हो झालं ना. कुणाची मुलगी गेली? आता ती नाही का, ती आमच्याच नशिबी होती पडलेली, ती पदरी पडलं, पवित्र झालं. असली आहे तसली आहे. गंमत सांगतो तुम्हाला, कथा नव्हे, काल सुद्धा मी जाताना सांगितलं, हे इथं झटकून जाऊ नका, बरोबर घेऊन जा, त्याचा विचार करा. एक माझी माता प्रवचनाला नेहमी यायची माझ्याकडे, यावडीला यायची बरं, आणि सत्संगधाराची सभासदही आहे, आजीव आहे. म्हणजे तिनं एवढं आजीवचं ज्ञान एवढं प्राप्त, म्हणजे आजीव म्हणजे काका माझं वय झालेलं आहे, माझ्या नातवाच्या नावानं जर मी झाले तर चालेल. म्हणलं आजी त्याची काळजी करू नको, तू मेली तरी चालू राहील सत्संगधारा. जोपर्यंत सत्संगधारा जिवंत आहे, जोपर्यंत ही धारा जिवंत आहे, तोपर्यंत सत्संगधारा तुझ्या घरी येत राहील. काळजी करू नको, आजीवचा अर्थ चुकीचा काढू नको. पारदर्शकता त्यामध्ये अशी ठेव की तुझ्या घरी सत्संगधारा पिढ्यान पिढ्या येत राहील. फक्त तू त्यात पारदर्शकता अशी ठेव, सत्संगधारा जिवंत राहावा, सत्संगधारा जिवंत राहावा. सत्संगधारा मरून ये लवकर. मग ती प्रवचनाला, तिला माझं प्रवचन आवडायचं नाही. आता कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं भाग निराळ आहे, पण तिला माझं प्रवचन आवडायचं. आणि ती गेली की सुनाला सांगायची, काकाने आज हे सांगितलं, काकाने आज ते सांगितलं, आणि सून ती सत्संगधारामधून वाचायची. तिला सत्संगधारा वाचायची फार आवड. ती एक दिवस म्हणली, आत्याबाई वर्षानुवर्ष झालं तुम्ही जाताय काकाकडे, मला एकदा तरी न्या ना. म्हणजे तुझं काय काम आहे, आता सत्संगधारा येतं वाच ना, बघ घरातलं काम बघ. देवदेव काय आत्ता करायचा असतो का? बघा आपण लगेच पिरियड ठरवून टाकतो आपण, देवदेव आत्ता करायचा नसतो, कधी करायचा असतो म्हातारा झाल्यावर. म्हातारा व्हायची गॅरंटी आहे का आपल्याला? म्हणजे आपले ज्ञान जे आहे ते सगळं असं आहे. मग एकदा त्या सुनेनं हट्टच केला, म्हणजे मी येणारच तुमच्याबरोबर. आणि आल्यानंतर मग तिनं मला पाया पडायला लावलं सुनेला, आणि म्हणजे काका ही सून लागत, तिला मुलं झाली का नाही अजून? नाही म्हणे, अजून झाली नाही म्हणून तर आणलंय. किती दूर असतात बघा, कशी पारदर्शकता असते. आणि झालं सांगण्याचा उद्देश एवढा, त्या दिवशी प्रवचनातून मी सांगितलं, माता भगिनींना विशेष करून सांगितलं की तेल सांडलं,
रडू नका, दूध उतू गेलं, वाईट वाटून घेऊ नका, बरं झालं. त्यामुळे बरं कर, काय झालं काका दूध उतू गेलं तर? अहो तुमच्या घरात उतू जाण्या इतपत असावं ही माझी सदिच्छा आहे. मग ते सासू आणि सून गेल्या, सगळेच गेले. त्यानंतर ज्या दिवशी सत्संगधाराचा अंक आला पोस्टाने घरी, त्या दिवशी मी कथा त्या म्हातारीने मला तुला सांगितली येऊ. त्या दिवशी काय घडलं, सत्संगधाराचा अंक आला की सून लगेच अंक घेऊन बसली. अगं म्हणली तुला नेलं ना तिथे, आता तो अंक घेऊन काय बसली? तेच प्रवचन ह्यात असतंय, अंक बिंक काही वाचत बसू नको. ते दूध तापायला ठेव, गॅस पेटव, मी 2 मिनिटात देवाला जाऊन येते. 2 मिनिटात देवाला जाऊन येते आणि मग आपण दोघी निवांत बसून जेवण करू. आपण असंच म्हणतो ना, देवाला मात्र 2 मिनिटात, 2 मिनिटात देवाला जाऊन यायचं आणि जेवण निवांत करत बसू. अरे काय आपल्या जीवनाचा आदर्श आहे, काय आपल्या जीवनाची पारदर्शकता आहे, काय आपल्या ज्ञानाची पारदर्शकता आहे. आपण नेहमी नेहमी म्हणतो बरं बघा, सगळेजण विचार करा, आपण नेहमी म्हणतो, मुलांना सांगतो, मुलीला सांगतो, नवऱ्याला सांगतो, सगळ्याला कोणाला सांगतो, 5 मिनिटात देवळात जाऊन येते, बसा तोवर तुम्ही. त्या पद्धतीनं ती गेली, सासू देवळात गेली आणि खरोखर ती 2 मिनिटात आली जाऊन दर्शन घेऊन. आणि अशी घराकडे येते, पाहती तर तिची बालमैत्रीण जी मुंबईला असते ती पायऱ्या उतरत होती घराची. दोघी रस्त्यावर उभारल्या अशा गप्पा मारत, काय ग कसं काय, आणि बाळ्याचं लग्न कधी केलंस तू, काय? तर म्हणे झालं, तुला पत्रिका पाठवली होती, तू आली नाही. आणि ती कोण आहे का आत बसलेली? म्हणे उमऱ्यावर पाय ठेवून बसली, हातात कसलं तरी पुस्तक आहे, वाचत बसली. अगं ती राम्याची बायको, माझ्या मुलाची सून माझी. तू कधी केला? गप्पा टप्पा अशा लहानपणापासूनच्या गोष्टी काढत काढत एकदम ती 2 मिनिटात देवळात जाऊन आलेली. 2 तास झाले तरी गप्पाच चालले तर रस्त्यावर भर उन्हामध्ये. जेवायचं सुद्धा लहान नाही. त्यावेळेला कसं मन एकाग्र होतो, परमार्थात आपण म्हणतो ना, नामस्मरणाला मन एकाग्र होत नाही, आमच्याला मन एकाग्र होत नाही. त्या दोघींच्या गप्पा ज्या चालू होत्या ती लगेच म्हणे आता थांब ग तुझा म्हणे, आणि पळतच आत गेली. आता म्हणजे तुला काय अक्कल आहे की नाही? ते म्हणजे काय झालं त्यावेळे, आता दूध उतू गेलं ना, जाऊ द्या ना, जाऊ द्या. उलट बोलते, मला लाज वाटत नाही तुझ्या जीवाला? इथं बसली, सत्संग झाला, अंक हातात आहे, वाचतेस, तुला दुधाकडे लक्ष ठेवायला येत नव्हतं? अहो जाऊ द्या ना, काकांनी काल काय सांगितलं, ह्याच्यासाठी तर तुला मी येत नव्हतं. तू काकाचा दम मला देणार मला माहित होतं, म्हणून तर मी तुला देत नव्हतं. तुमच्या पोरींचं हे चुकतं. मग तुम्ही कशी जाता नेहमी काकांची प्रवचन ऐकायला? अगं मी जाते, मला काकांचं प्रवचन आवडतं, पण मी प्रवचन ऐकून उठताना अशी झटकून उठते. काही सुद्धा बरोबर आवडत नाही. म्हणून काल सांगितलं मी कोण आहे याचा जर विचार करायचा असेल, जलसई पतला कौन आहे, हे ज्ञान आहे, पारदर्शक ज्ञान असावं. संस्कार करताना पारदर्शक असावे. आपण जसे आहोत तसे आपण संस्कार करतो आपल्या मुलांबाळाला. विषय संस्काराचा निघालेला आहे. कालही निघाला होता, आजही निघाला. आपण सुनेवर कसे संस्कार करतो, आपण आपल्या मुलीवर कसे संस्कार करतो, आपण आपल्या मुलावर कसे संस्कार करतो. अहो लहान मुलं किती हुशार आहे
याची चढाओढ लागलेली आहे, सध्या चढाओढ लागलेली आहे. काय काय करतात लहान मुलं. त्यापैकी एक महाशय मला म्हटले, काय माहितीये, माझा काय का पोरगा फार हुशार आहे. म्हटलं कसं काय, तुम्ही सर्टिफिकेट देताय तुमच्या मुलाला. अहो म्हणले, मी त्याला खिशातली 10 रुपयाची नोट जर घे म्हटलं तर पोरगा बरोबर ओळखतो. 10ची नोट घेतो, बाजारात जातो, एक काय 320 420 पान असतं ते घेतो, एक 55 काय सिगरेट असेल ती एक घेतो, आणि त्याला बरोबर माहित असतं 10ची नोट घे म्हणलं की काय काय आणायचं. म्हणजे 100ची नोट गेल्यावर अहो ती खंबा टंबा काय असेल ते जे जे आणायचं त्याला न सांगता माहित होतं. म्हणे काय ज्ञानी पोरगा, तुझाच पोरगा आहे तो, तू एवढा ज्ञानी. तुला रस्ता पुरत नाही लेझिम खेळायला, एवढा नाचत जातोस घरी कधी पण दिवसा ढवळ्या. तर आपण काय संस्कार करतो मुलांना, कुठली कामं सांगावी आईला हे समजत नाही, वडिलांना समजत नाही. वाईट याच गोष्टीचं वाटतं आपण दुःख निर्माण करतो. माय बाप्पानो, निर्माण करतो ही दुःख. कशासाठी दुःख निर्माण करतो, आपल्याला हवं काय असतं. मी सांगितलं कितीतरी वेळा. आता आईचं काय चुकतं, मुलावर जर संस्कार कसे करतील, धांदरटपणाची पद्धत. मी सांगितलं ना की आपण बोलताना काय बोलतो, आपल्या मनामध्ये काय असतं, याचा ज्या वेळेला मेळ लागत नाही त्याला धांदरटपणा म्हणतात. राजापूरचे कोल्हे आले हातरंजी सतरा. काय म्हटलं मी, कोल्हापूरचे राजे आले सतरंजी हातात. पण म्हणताना आपण काय म्हणतो, राजापूरचे कोल्हे आले हातरंजी 17. स्वातंत्र्याचं हस्तांतर असं सुद्धा म्हणता येत नाही आपल्याला. धांदरटपणाचा भाव असतो. हस्तांतराचं स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचं हस्तांतर हे शब्द इकडचे इकडे करून आपण कशाला काय लावतो. अशा वेळेला अशा स्वभावाची माता मनामध्ये शुद्ध असेल, पवित्र असेल, दर्शनाला ज्या वेळेला लाईन मिळते ना त्यावेळेला मला मातांचा भयंकर राग येतो, ज्या लहान मुलाची मुंडी अशी दाबतात. अरुण काकाच्या डोक्यावर पाय ठेव, अरुण काकाच्या डोक्यावर पाय ठेव. काय म्हणतात, अरुण काकाच्या डोक्यावर पाय ठेव. त्यांचा भाव असतो काय, अरुण काकाच्या पायावर डोकं ठेव म्हणायचं असतं त्यांना. प्रश्न काय आहे, आपण काय संस्कार. अरे मुलाला कधी आग्रह करू नका, मुलावर उत्तमात उत्तम संस्कार असे करा की तुम्ही जर नमस्कार योग्य रीतीने करत असाल, तुम्ही जर आदरणीय पूजनीय व्यक्तीशी त्या पद्धतीने वागत असाल, तुमच्या बरोबर येणारी मुलं तशीच वागतील, हे निश्चित आहे. जबरदस्ती करू नका, कुठल्याही विषयांची मुलांवर जबरदस्ती करू नका. आया काय म्हणतात माहितीये का, नेहमी नेहमी 31 डिसेंबर साजरा करणारा जर नवरा असेल आणि तो जर घरी आला तर मुलावर काय संस्कार घरी त्याला, बापाला गच्छीला, त्याशिवाय हे वटणीवर यायचं नाही असं सांगू नका. मी काल सांगितलंय, त्यांचा प्रतिबंध करा. कसा करा, तुमच्या ती पात्रता निर्माण, पारदर्शकता निर्माण, त्याचे परिणाम त्या मुलाच्या आयुष्यावर काय होतील याचा विचार करा. आई बापांनी चुकीचे संस्कार आढ्यते पोटी, मी कोण आहे हे न ओळखता करता
त्याला धांदरटपणा म्हटलं जातं. मुलाला स्वातंत्र्य असू द्या, मुलीला स्वातंत्र्य असू द्या, पण स्वातंत्र्याचा अर्थ मुलीला आणि मुलांना सांगतो. स्वातंत्र्याचा अर्थ आज एकच घेतलाय, ते कपडे कुठं बारके 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 होत चाललेत, कुठं असतात का नसतात काही कळत नाही. नको तसले कपडे घालतात मुली, घालून असे गलिच्छ आहे. हे स्वातंत्र्याचा अर्थ हे नाहीये. माय बापानं स्वातंत्र्य कधी मिळालं हा संस्कार मुला आणि मुलीवर काय आहे? 15 ऑगस्ट 1947 आहे की नाही? सरस्वत्या संस्कार मिळालं का स्वातंत्र्य? स्वातंत्र्याचा अर्थ काय? स्वतःच्या तंत्रानं आपण वागू शकलो पाहिजे, त्याला स्वातंत्र्य म्हणतात. आणि स्वतःचं तंत्र हे शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे. आपण आज जगू शकतो का आपल्या तंत्रानं? नाही. मला आपण 1947 ला गोऱ्या इंग्रजाकडून काळ्या इंग्रजाकडे सत्ता हस्तांतरित झाली. हस्ता हस्तांतरित झाली नव्हे, सत्ता हस्तांतरित झाली. त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं नाही. कारण आजही बरेच महाभाग असे, वाईट वाटतं मला ऐकल्यामध्ये, इंग्रजाचा काळ बरा होता हो असं म्हणणारे आले आहेत. अरे कसला बरा होता? त्या गुलामगिरीची सवय अजून आपली गेलेली नाहीये. आपण अजूनही गुलामगिरीत पिसतो. त्यामुळे आपण आपल्या मुलाबाळावर योग्य संस्कार करू शकत नाही. आपल्यावर संस्कार नाहीये. म्हणून काल सांगितलं माय बाप काय, आपल्या मनावर संस्कार करा, आपले आपण करा. त्याच्यासाठी स्वात्म दीक्षा घ्या. आनंद आश्रमची स्वयंभू निर्मित अशी स्वात्म दीक्षा आहे. आपल्या मनावर संस्कार कसे करावे, परिमार्जन पुस्तक आहे, त्यामध्ये दिलेली आहे स्वात्म दीक्षा कशी असते. कुठल्याही विषयाची स्वात्म दीक्षा आपण घेऊ शकतो. आपणही घ्यावी, आपल्या मुलाबाळांनाही द्यावी स्वात्म दीक्षा. विषय कुठलाही असो, संस्कार त्याला म्हणतात. संप्रदाय, धर्म, जात, पंथ ह्या सगळ्या गोष्टी निराळ्या येतात. त्यांचा प्रत्येकाचे निरनिराळे विचार आहेत. परंतु जर संस्काराचा विचार केला तर संस्कार हा सगळ्या समाजावर, सगळ्या भारतावर, सगळ्या विश्वावर एकच पद्धतीचा असू शकतो. संस्कार हा मानव घडवतो, मानव घडवतो, मानव घडवतो. म्हणून काल सांगितलं आपण दानव आहोत का मानव आहोत याचा विचार करा. आणि हे ज्ञान एवढं पारदर्शक व्हावं प्रत्येक विषयाचं. मी कशावर सांगतोय तुमच्या लक्षात आहे ना? मी वाहत जात नाही. जलसे पतला कौन आहे. ज्ञान हे निरनिराळ्या प्रकारचं असतं, पण ते पारदर्शक असावं. पारदर्शक म्हणजे उत्तम असावं, शुद्ध असावं, सात्विक असावं. तर त्याला म्हणता येईल, त्याचं उत्तर देता येईल कसं? जलसे पतला कौन है. जलसे पतला ज्ञान आहे. तर आपण म्हणू शकू की ज्ञान हे पाण्यापेक्षा पारदर्शक आहे, पातळ आहे, आणि ते प्रत्येकाचं असावं. राजकारण्याचं असावं, समाजकारण्याचं असावं, ग्रह करण्याचं असावं. जे जे आपण करतो, ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यामध्ये उत्तम ज्ञान नसतं असं नाही. माय बाप्पानं सगळीकडे पारदर्शकता असावी. आपण बघा, ज्या ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी पारदर्शकता असल्यावर ही परिस्थितीच येत नाही, दुःखाची.
आपण ज्याही पोस्टवर आहोत, ज्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणी एखाद्याचं काम लांबवणं. कशासाठी लांबवतो आपण? आपलं ज्ञान पारदर्शक असतं का? त्याचं काम सहजासहजी होण्यासारखं असतं. पण आपण ते काम सहजासहजी करत नाही. ज्या पोस्टवर आपण, जे अधिकारी आपण आहोत, आपल्या हातामध्ये जी लोकांची कामं आहेत, अशा ठिकाणी आपण आहोत, त्या खरं आपलं पारदर्शक, आपण पगार कशाचा घेतो? लोकांची कामं करण्याचा. हे पारदर्शक ज्ञान आहे. पण आजकाल म्हण मला सुद्धा सांगितली एकानं, कारण माझं म्हणणं असंच होतं, आहे आणि राहील, की ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक नोकरी ज्या ठिकाणी झालेली आहे, ज्या पोस्टवर ते आहे, त्या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाने केलं म्हणजे त्यांची कामं करण्यासाठी त्यांना पगार मिळतो की हो? मला एका महाभागानं सांगितलं, हो काका त्याच्यावर वजन ठेवावं, काम ताबडतोब होईल. कशाचं वजन ठेवू बाप्पा? दगड धोंड्याचं ठेवू का? काय मोठ्यासारखं बोलता म्हणे. अहो हे काम तुम्ही त्यांना 5,000 दिल्याशिवाय होणार नाही. म्हणलं मला ते कामच करायचं नाही. सांगण्याचा उद्देश काय? पारदर्शकता कुठे आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आहे? माय बाप्पानो, एकही क्षेत्र असं नाहीये त्या ठिकाणी पारदर्शकता. क्षेत्र राहिलं, आपल्या घरात सुद्धा पारदर्शकता नाहीये. वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि म्हणून ही सगळी दुःख निर्माण नाही. म्हणून असं ज्ञान प्राप्त करा, आपल्या मनावर असा संस्कार करा, जेणेकरून आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल. कसं? पारदर्शक ज्ञान प्राप्त होईल. ते प्रत्येकाकडे असतं बरं, असतं बरं. ते ज्ञान नसतं असा एकही माणूस विश्वामध्ये तुम्हाला सापडणार नाही, की ज्याला आपण जी गोष्ट करतो ती चांगली किंवा वाईट आहे हे समजत नाही, असा एकही माणूस या विश्वामध्ये सापडणार नाही. एकही माणूस सापडणार नाही. बुद्धिवादी म्हणतील तुम्हाला आम्ही सापडून देऊ. वेड्याला काय समजतं? वेड्याला फार समजतं. वेड्याला जे समजतं ते आपल्यालाही समजत नाही. माय बाप्पा, वेड्याला फार समजतं. तो विषय निराळाय, निराळ्या प्रवचनाचा आहे. तर अशा पद्धतीने जलसे पतला ज्ञान आहे. ह्याच उत्तर हेच आहे. त्या ज्ञानात जर पारदर्शकता असेल, आयुष्यात आपण सध्या जे करतो आहोत त्याचा पुढे आयुष्यात आपल्याला काय परिणाम होणार आहे, आपल्या मुलाबाळांवर काय परिणाम होणार आहे, आपल्या कुटुंबावर काय परिणाम होणार आहे, आणि स्वतःच्या शरीरावर, आपल्या मनावर काय परिणाम होणार आहे, हे ज्या वेळेला ते समजत असेल त्यालाच पारदर्शक ज्ञान म्हणतात. पारदर्शक ज्ञानाची व्याख्या घे. आपल्या कर्माची फळं काय मिळणार आहे हे ज्याला समजतं, त्या ज्ञानाला पातळपणा आहे. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी. ह्या पृथ्वीपेक्षा वजनदार कोण आहे, भारी कोण आहे, जबरदस्त कोण आहे? पाप भूमी शे भारी. पाप म्हणून आपण म्हणतो नेहमी, काय म्हणतो? मी भारी आहे, मी भारी आहे. का म्हणतो आपण तेच करतो, दुसरं काही करतच नाही. या पृथ्वीच्या वजनापेक्षा आपल्या कृत्यानं जे निर्माण होत